बी अशी पोकळी मायबाप आयुष्यात कोणी किती धावू दे तुमच्यासाठी, पण एकदा बापाचं अस्तित्व लोपलं ना, पुन्हा आयुष्यात ती निर्माण झालेली पोकळी पुन्हा कोणीच भरून काढू शकत. एक आजकाल पश्चिम महाराष्ट्राला फार सुखाचा आला, पण आमच्या बालपणी मराठवाड्यात अजूनही पहा तुम्ही, पाणी आमचं, फायदा तुमचा, पैसा तुमचा, राजकारण आमच्या घरात, गुंठामंत्री. अजूनही पहा तुम्ही मराठवाड्यात धरण उशाला आणि कोरड घशाला. एक अडीचं चक्कर शेती, कोरडवाहू शेती, त्या शेतीतून अत्यंत छोट्या खेड्यातून आपल्या पोरीनं खूप चांगलं शिकवणं हे 10-15 वर्ष आधी फार कठीण होतं माईबाप. माझं ते एवढं कठीण झालं, मला कीर्तनाला यायला पाय उडवत नव्हता. आतापर्यंत बापावर बोलत होते, जिवंत असलेला बाप सांगत होते, पण गेली 2 महिने झाले मी गेलेला बाप सांगते. आणि का सांगते माहिती? 4 बहिणीत ना भाऊ नसल्यामुळे वडिलांचं सगळं क्रियाकर्म मला करावं लागलं. सगळे रडायचे, सावरायला मीच होते. मला रडताच आलं नाही गड्या. आणि कीर्तनाला उभी राहिली की आतमध्ये जगतचं भरलेलं आहे ना, ते कसं आपोआप बाहेर येतं माझी मलाच कळत नाही. मोठं होणं किती अवघड असतं माईबाप. ज्यावेळी बापाचं छत्र गेलं ना, बापाने जबाबदारी खांद्यावर टाकली ना, तेव्हा कळालं जबाबदारी माणसाला हसू देत नाही, जबाबदारी माणसाला झोपू सुद्धा देत नाही. विठ्ठल इथं कित्येक बसलेले असतील की प्रत्येकाच्या बापाने तुम्हाला घडवताना, मला घडवताना अटीतटीचा प्रवास करावा लागला. कधी पोटाला चिमटा दिला रे, कधी पोटाला चिमटा दिला. सकाळची आरती उरलेली संध्याकाळी खाल्ली, पोटाला चिमटा दिला, फाटक्या बाणीने घातल्या. मी स्वतः पाहिलेली गरिबी माईबाप. आज महाराष्ट्रात आम्ही फिरतो ती माईबापाची पुण्य आहे. पण मी कीर्तनकार होऊन महाराष्ट्रात नाव झालं तरी मरेपर्यंत बापाच्या दारात एक सायकल सुद्धा नव्हती, एक सायकल सुद्धा नव्हती. कधी कधी आई म्हणायची, अहो आता 2 पोरींचे लग्न झाले, ते एखादी मोटरसायकल तरी घ्या. ते वडिलांचे शब्द असायचे, अजून 2 पोरी संभाजीनगरला शिकतायत, मोटरसायकल घेतली तर दररोजचा 100 रुपये तरी खर्च पेट्रोलला होईल. माझ्या घरचे लग्न झाले म्हणायचे, व्यागी बा आळंदी पंढरपूरची वारी करा, आता बाद झाला प्रपंच. तेव्हा वडिलाचं एक वाक्य असायचं, हे वाक्य प्रत्येक वेळी सांगताना काळीच फुगून येतं गड्या, अंतकरण भरून येतं. वडील म्हणायचे, माझ्या 4 पोरीची शिक्षण हीच माझी पंढरीची आळंदीची वारी. जोपर्यंत पोरी शिकतायत तोपर्यंत पंढरीची वारी करणार नाही. ज्या दिवशी पोरी शिकून पायावरती उभ्या झाल्या, आम्ही दोघं मोकळे आळंदीची पंढरपूरची वारी करायला. माझं हिंदीत MA झालं, 2 नंबरची कांडेकरांच्या घरात आहे, तिचं बँकिंग झालेलं, M.Com बँकिंग. खेड्यामध्ये बँकिंग कशाला म्हणतात हेही माहिती नसतं, त्यावेळी ती बँकिंग झाली. 3री PSI पूर्व म्हणजे प्री आणि मेन्स दोन्ही परीक्षा पास झाली. आता ग्राउंडची तयारी तिची. एकच स्वप्न होतं फक्त, तिला लाल देवाच्या गाडीमध्ये पाहायचं. 3ऱ्या नंबरची बहीण डिप्रेशन मध्ये जाईल या भीतीनं 8व्या दिवशी कीर्तनासाठी मी उभी राहिली, कीर्तनासाठी. आणि हे सगळं करत असताना काळजावर किती दगड ठेवावा लागला मला हे फक्त माझी मलाच माहिती. 4थी लॅब टेक्निशियन होईल. 4 पोरीची शिक्षण करत असताना कधी कधी 4घीची फी एकाच वेळी भरायला यायची. घराण्यामध्ये किराणा सुद्धा उशिरा येत होता, आणि किराणा आला तर अर्ध्या गोष्टी यायच्या आणि अर्ध्या गोष्टी आम्ही पाठीमागे ठेवायचो. कधी कधी वडिलाची बनीलची चालणी व्हायची, आम्ही म्हणायचो पप्पा बनील बदला ना. त्यावेळी वडील फक्त हसायचे. त्या हसण्यामागचं कारण फक्त आता मोठं झालो ना तेव्हा कळते. अरे चपलीला टाच कधी वडिलाची आम्ही पाहिलीच. इतका संघर्ष होता माय बाप, इतका संघर्ष होता. गावातले लोक म्हणायचे, राजभाऊ अरे 10-10 एकरवाल्याचे लेकरं घरी आहेत, तुझ्या मुली जिल्ह्याच्या गावी शिकतात. गावात कोणाला पोरगी झाली, माणूस जर रडत असेल तर माझा बाप घरी जात होता, त्या माणसाच्या खांद्यावरती हात ठेवायचा. अरे पोरी
पहिली बेटी धानाची पेटी, पोरी भाग्यवानाच्या घरी जन्म घेतात. हे एकच वाक्य जीवात जीवस येईपर्यंत काळजात कोरल्यासारखं जाईल. पोरी भाग्यवानाच्या घरी जन्म घेतात. अरे भिवू नकोस. किती एस्टेट कमवली तर पोरं विचारतील काय कमवलं आमच्यासाठी. पोरीचं लग्न केलं तरी माणूस मोकळं होतं. हजार हजार जणांना सल्ले देत होते मायबाप. इतका संघर्ष होता. आणि या हातानं या वयात ज्या बापाचा सत्कार करावा, त्या वयात या हातानं बापाचं पिंडदान करण्याची वेळ माझ्यावरती आली. हे माझं आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुर्दैव. बापाच्या बाबतीत मी आयुष्यभर आता भिकारी. आणि इथं बसले ज्यांचे बाप जिवंत आहेत, माझी विनंती असेल, माझी शेवटची भेट झालीच नाही. शेवटचं बोलणं सुद्धा झालंच नाही. एक 8-10 दिवस आधी मी वडिलांना भेटले होते. कडाला असताना वडिलांचं आता शेवटची भेट मला होऊ शकणार. मी वडिलांना सोडलंच नसतं. त्यांच्याशिवाय आणि त्यांच्या विना जगणं आम्ही कधी इमॅजिन केलंच नव्हतं. पण आमच्या दुर्दैवाने वयाच्या संघर्षामध्ये मायबाप गेल्यानंतर लहान लहान भावांना माय नसताना प्रेमाचा पाना पाजणं आणि कुठलाच आधार नसताना त्या लहान बहीण भावांना लहानाचं मोठं करणं, खऱ्या अर्थानं संप्रदायाला निवृत्ती दादा भेटले. तसे या कुदांडे परिवाराला बापूसाहेब मामा निवृत्तीनाथांसारखे सांभाळ करण्यासाठी भेटले. हे मला मनाच्या मोठेपणानं म्हणावं असं वाटतंय. एकदा मोकळ्या मनानं टाळी वाजवा. भाऊ कसा असावा हे रामायणात पाहून शिकावं. कसा असावा भाऊ हे लक्ष्मणाला विचारा. लक्ष्मणजी सांगतील माझ्या भावासारखा भाऊ असावा. कसा असावा बाप हे रामाला विचारा. रामप्रभू सांगतील आमच्या बापासारखा बाप असावा. कशी असावी आई हे रामप्रभूला विचारा. कसा असावा मुलगा हे कैकेयीला विचारा. मी कौशल्याच्या आधी सांगेल, कैकेयीला विचारा. कैकेयी सांगेल की माझ्या रामासारखा मुलगा असावा. कसा असावा प्रपंच एकदा रामायणाकडे पहा. आदर्श दाम्पत्य जीवनाचं अनन्य प्रतिपादन करणारी कथा म्हणजे रामकथा. आणि बहुतांश रामासारखा भाऊ भेटणं हे फार दुर्लभ असतं. आता कलियुगात तर भाऊ भेटणं, एक भाऊ पंढरपूरला गेला तर दुसरा भाऊ त्याच्या गंजीतल्या पेंड्या उपशितो. अरे बांधासाठी भांडणारे आम्ही अवलादी, ईदवाऱ्या बांधासाठी भावाच्या अंगावर कुऱ्हाडी घेऊन त्याच्या घशात कुऱ्हाडी घालणारे आम्ही अवलादी. कलियुगाचं वातावरण फार दूषित झालं माईबाप. आज भावासाठी जीव देणारे कदाचित भाऊ तुम्हाला कमी पाहायला भेटतील. मला आमच्या सासूबाईंच्या आईंच्या मुखातून नेहमी पाहायला भेटतं की मायबाप मेले पण भाऊ आणि भाऊजाई आमच्यासाठी आईच झाली. आम्हाला भावाचे आणि भाऊजाईचे म्हणजे बापू मामाचे आणि मामीचे उपकार कधीच विसरता येणार नाहीत. आणि उपकाराची जाणीव ठेवणारे भाऊ आणि बहीण भेटणं याला सुद्धा पुण्य लागतं मायबाप. आता मी जवळची, मला या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. किती संकट आले आणि मामाला कमी वयात शुगर आणि बीपी होण्याचं कारणच ते. ज्याला कमी वयात संघर्ष करावा लागतो. माय बापा विना जीवन जगणं ही गोष्ट काय असते मायबाप हे ज्याचं जळतं त्याला कळतं. ज्याचे मायबाप जातात बालपणात माणसाची माय मरू नये, तारुण्यात कपाळाचं कुंकू जाऊ नये आणि म्हातारपणामध्ये पोटचा गोळा जाऊ नये. हे तिन्ही दुःखांना पचवण्याच्या पलीकडे असतात. बालपणामध्ये माई गेल्यानंतर काय घडतं? माझी विनंती असेल, क्षणाचा राग असतो माझ्या ताईंनो, पण त्या क्षणाच्या रागासाठी घासले टांगावरती घेऊन नका. राग क्षणाचा असतो. प्रत्येक गोष्टीला पर्याय. यायचं काय घेऊन बसले तुम्ही? हे 6 महिन्यात दुसरा जोडलं वित येतं. फक्त 2 गोष्टी होतात. लेकराला माय राहत नाही आणि माय बापाला लेक राहत नाही. दुसरी तिसरी पोरग असेल, शाळेत गेलं आणि मॅडमने इतकं मारलं त्याला, थोबाड तोंड्या, उद्यापासून जर मळालेले कपडे घालून आलास ना तुला बाहेरच उभं करीन म्हणे. अजिबात शाळेत यायचं नाही मळके कपडे घालून. पोरग रडत होतं. त्या मळालेल्या शर्टाने स्वतःच्या डोळे पुसीत होतं. दप्तर उचललं पाठीवरती, खालीवर गुंड्या लागलेल्या मळालेलं शर्ट. पोरग घरी नाही गेलं. पोरग गेलं डायरेक्ट हद्दीत झालं. पोरग थेट गेलं ते स्मशानभूमीमध्ये. 10 दिवसापूर्वी ज्या पोराची माय त्या स्मशानभूमीच्या जागेवर जाळलेली होती. पोरग त्या मातीत गेलं आणि धाय मोकलून रडू लागलं. आई, तुझी झोप झाली असली तर चल ना ग घरी. बघ ना ग आई, शर्ट किती मळालाय, कोणीच धुतलं नाही ग. पोरानं शर्टाच्या गुंड्या काढल्या आणि पाठ केली माईकडं. जिथं जाळलं ना
बघ ना मॅडमनं किती मारलं. का मारलं माहिती? तू नव्हतीस ना. 10 दिवस झाले आई. मी विचारतो आई कुठं गेली, सगळे मारतात जाळी ना. तिथं जाऊन झोपलेली. आई तुझी झोप झाली असली तर घरी चल ना ग. 10 दिवस झाले आई मला कोणी आंघोळ घातली नाही. 10 दिवस झाले आई माझे कोणी कपडे चांगले धुतले नाही. 10 दिवस झाले ग आई मला कोणी प्रेमाने 2 घास भरवले नाही. 10 दिवस झाले ग आई कोणी प्रेमाने कुशीत घेऊन मला झोपी घातलं नाही. बघ ना मॅडमने किती मारलं. तू नव्हतीस ना. तू जर आलीस आणि तू जर माझा ड्रेस धुतलास ना तर मॅडम नाही मारणार मला. चल ना ग आई घरी. तुझी झोप झाली असली तर चल ना ग. बालपणामध्ये ज्याची माई जाते माईबाप त्याला किंमत कळते का रे. तारुण्यात बालपणा ज्याचा बाप जातो त्याला कळतं की बापाची किती किंमत असते. बाप काय चुलता असतो का? बाप काय मामा असतो का? बाप काय शेजारचा असतो का? बाप हा बाप असतो गड्या माईबाप. हजारो नाते गोते एका बाजूला आणि एकटा बाप एका बाजूला. आहे तोपर्यंत त्याची किंमत कळत नाही आणि गेल्याच्या नंतर किती कोटी रुपये ओतले म्हणजे गेलेला बाप आता आपल्याला परत विकत घेता येईल. एखादा माणूस जर गावी रुसून गेला तर तो परत येईल याची वाट तरी आपल्याला पाहता येते. पण काळाचाड, जगाचाड, पडद्याचाड, मातीचाड गेलेली व्यक्ती पुन्हा येईल याची वाट आपल्याला आयुष्यभर पाहता येत नाही. विठ्ठल किती कीर्तन झाले म्हणजे मातृत्व आणि पितृत्व मला शब्दात मांडता येईल. किती कीर्तनकार तयार झाले म्हणजे मातृत्व आणि पितृत्व जगाला कळेल. किती ग्रंथ निर्माण झाले म्हणजे मातृत्वाचं आणि पितृत्वाचं वर्णन शब्दात करता येईल. ग्रंथ थांबतील. सरस्वतीची लेखणी थांबेल. सरस्वतीचे सुद्धा शब्द कमी पडतील. असं आकाशापेक्षा विस्तीर्ण आणि समुद्रापेक्षा सखोल, पृथ्वीपेक्षा व्यापक जगाच्या पाठीवरती असलेलं मातृत्व आणि पितृत्व. विठ्ठल जीवनात जशी आई महत्वाची, आईशिवाय जीवनाची परिपूर्णता नाही तशी बापाशिवाय सुद्धा जीवनाची पूर्णता नाही. जशी आई महत्वाची असते तसा बाप देखील महत्वाचा असतो. तो कसाही असू द्या अथवा कसाही असू द्या. श्लेष कळतोय ना तुम्हाला? तो कसाही असेल वा कसाही असेल बाप हा बाप असतो. माईबाप जगासाठी ती बाई या बिचारीणी असेल पण आपल्या लेकरासाठी ती बाई माय असते. जगासाठी तो दरोडेखोर असेल, जगासाठी तो दहशतवादी असेल, जगासाठी तो वाईट असेल पण आपल्या लेकरासाठी मात्र तो बाप असतो. विठ्ठल असं म्हणतात की आईच्या पदराखाली माणूस झाकतो, बापाकडे पदर नसतो. एक वाक्य बोलू का? अनुभवाने बोलते गडे. कोण म्हणलं की बाप लेकराला पांघरून करत नाही? अरे आईच्या पदराखाली जसा लेकरू झाकतं ना, बाप एके वेळी शर्ट काढून आपुले कुरवंडी ओवाळून. जगात कोणत्या गोष्टीची भीती ठेवा अगर नका ठेवू पण 2 गोष्टीला घाबरा. एक पापाला घाबरा, दुसरं बापाला घाबरा. पापाला घाबरला त्याचा परमार्थ सुखाचा झाला, जो बापाला घाबरला त्याचा प्रपंच सुखाचा झाला. अरे आपल्या बापाने आवाज दिला तर 4 पायाचा बैल, मुका बैल बांधावरून खाली येत असेल आणि बापाने आवाज दिल्यानंतर जर 18 वर्षाचं पोरग माघारी फिरून पाहत नसेल तर त्या बाप नावाच्या अंतःकरणाला किती वेदना होत असतील. बाप झाल्याशिवाय कधीच कळत नाही. ज्या दिवशी बाप मेला त्याचं प्रेत दारात पडलं होतं ना, अरे 4 पायाचं कुत्र सुद्धा रडत होतं, बैल रडत होता, गाय हंबरडा फोडत होती, शेजारी पाजारी रडत होते. बाप मेला तर मुखे प्राणी रडत असतील आणि 18-20 वर्षाच्या ठोळम्याच्या डोळ्यातून जर बापासाठी अश्रू येत नसतील. बाप सगळ्यात मोठं समर्पण आहे मायबाप. त्या समर्पणाचं सरपण फक्त होऊ देऊ नका. आहे तोपर्यंत किंमत करा. आपल्याला वाटतं म्हातारपणात जातात आई वडील पण कोणाचं स्टेशन कधी येईल आणि कोणाचं तिकीट कधी संपेल हे अजिबात सांगता येत नाही. आणि आता तर घरी जाईपर्यंत यातलं कोण जगत आहे कोण मरत आहे याची सुद्धा शाश्वती नाही. काळ मोठा भयानक आहे. पण विनंती असेल माझी
कोण कधी जाईल, कोण आपल्या आधी जाईल, कोण आपल्या नंतर जाईल याची शाश्वती नाही ना. आहे तो क्षण इतका आनंदात घालवा. आणि शेजाऱ्यासोबत बोलणं करत असताना, बोलत असताना शब्द इतके जपून वापरा. शब्द ही ऐसी चीज है जिसके कारण या तो इंसान दिल में उतर जाता है या फिर दिल से उतर जाता है. शब्द शब्द में ब्रह्म हो, शब्द शब्द में सार. शब्द सदा ऐसे निकले कि जिनसे उपजे प्यार. विठ्ठल एखादा पोरगा आजारी पडलं तर गावात सगळ्या देवाला नवस करणारी आई तुम्ही पाहिली असेल. माझ्या पोराला बरं लागू दे रे पांडुरंगा, माझं लेकरू घोड्यासारखं होऊ दे, तुला चांदीचा सोन्याचा घोडा वाहीन. ही आई सगळ्या देवाला नवस करणारी तुम्ही पाहिली असेल. पण आपल्या बायकोचे अश्रू पुसता पुसता स्वतःचं रडणंच विसरून जातो. रात्रीच्या 2 वाजता घराच्या बाहेर येतो, अंधारात जातो घराच्या पाठीमागं आणि खांद्यावरचं उपरणं तोंडाला लावतो, तोंडात दाबतो आणि ढोरासारखा आंबरडा फोडतो. माझ्या पोराला बरं लागू दे रे पांडुरंगा, असा कोणता जमिनीचा तुकडा विकू रे पांडुरंगा मी, की जेणेकरून मला माझ्या काळजाचा तुकडा वाचवता येईल. जगाच्या पाठीवरती ही ज्याची भावना असते ना, त्याला बाप नावाचं अस्तित्व म्हणतात. एखादी परीक्षा पास झाली की आईच्या जवळ जातो, मिठी मारतो तिला. 4 मुके घेणारी आई सगळ्यांच्या लक्षात राहते. पण आईला पोराला एकत्र पाहिलं तर गुपचूप जातो दुकानात, पेड्याचा पुडा आणतो. 100ला पुडा असतो, 80 रुपये खिशात असतात. अरे 20 रुपये उधारी करून येतो, पण लेकराच्या आनंदासाठी गावभर पेढे वाटतो. हा बाप असतो. जेवढी आई महत्वाची आहे ना, तेवढा बापही महत्वाचा आहे. पण बऱ्याचदा आम्ही आईवरच बोलतो. किती कीर्तनकार आले आईच सांगून गेले, किती व्याख्यानकार आले आईच सांगून गेले. दार्शनिक, पत्रकार, वृत्तपत्र, संतांनी सुद्धा मायेच मांडली. बाप म्हणजे तापट, शिव्या देणारा, ओरडणारा, डोळे वाटारणारा. आणि सगळं करत असताना बाप म्हणजे आपल्याला दुश्मनच वाटतो. पण त्याच्या रागवण्यामागे फार मोठं प्रेम असतं. आमचं दुर्दैव आहे, आम्ही बापाला मुकलो. पण ज्याचे जिवंत असतील मायबाप, त्यांनी त्या प्रेमाला जागा. लहानपणी ना इतका राग यायचा मला वडिलाचा. अरे काय पोरींचे बाप येतो, काय आमचा बाप आहे म्हणायचे मी. कधी आम्ही मैदानावर खेळायला गेलो नाही, कधी 4 मैत्रिणी आमच्या घरी आले नाही. पुस्तकं आम्ही खिडकीतून पाहायचो. मैत्रिणी अंगणात खेळायच्या, पण आम्हाला कधी खेळता आलंच नाही मोकळं. सदैव अभ्यास करायचा. वडील आले की अटेन्शन, सगळं घर आवळून पुस्तकं घेऊन बसायचे. कधी कधी राग यायचा, काय तापट बाप दिला आपल्याला, बाप आपल्या देवाने आपल्याला. पण कीर्तनकार झाल्यावर कळालं बाप चांगला होतो म्हणून आपण बिघडलो नाही, आपण घडलो. विठ्ठल केवळ बापाच्या शिस्तीने, बापाच्या कठोर शब्दांनी माझ्या अनेक मैत्रिणींनी प्रगती केली. काही लेक्चरर झाल्या, काही डॉक्टर झाल्या, काही इंजिनियर झाल्या. पण काहींना गावातच ओळखलं जातं, काहींना तालुका ओळखतो, काहींची ओळख जिल्ह्यात आहे, काहींची ओळख फक्त मराठवाड्यापुरतीच मर्यादित देते. पण आज बापामुळे मला सगळा महाराष्ट्र ओळखतो. हे फक्त बापाचं समर्पण, बापाची शिस्त आणि बापाचे कठोर शब्द. बाप कावठासारखा आहे. ते वरून टणक असतं ना, कवट टणक असतं, पण त्याला फोडल्यानंतर आत त्याच्यामध्ये विविध गुणधर्म पाहायला भेटतात. कवट गोडही लागतं, तुरटही लागतं, खारटही लागतं, आंबटही लागतं, कडूही लागतं. बाप तसा दिसायला कडक दिसतो, पण त्याच्या अंतःकरणामध्ये प्रेमाचा, मायेचा, जिव्हाळ्याचा ओलावा सदैव असतो. विठ्ठल